आता बघा मित्रांनो, पुढचा प्रॉब्लेम बघू. फाइंड आउट द मटेरियल रिक्वायर्ड फॉर यूसीआर मॉशनरी कन्सिडर 10 मीटर क्यूब. व्हॉल्यूम किती आहे? 10 मीटर क्यूब. व्हॉल्यूम किती आहे? 10 मीटर क्यूब. यूसीआर मध्ये स्टोन घ्यायचं. तर आता बघा, ड्राय व्हॉल्यूम इज इक्वल टू 42% घ्यायचं. थोडंफार कमी जास्त झालं तर पण ते पर्सेंटेज पाठ करून टाका. 42% म्हणजे 4.2 मीटर क्यूब. नंतर 2 मिनिटं फोन आला. बघा, 4.2 मीटर क्यूब नंतर काय करायचं? व्हॉल्यूम ऑफ वन पोर्शन. हे खूप सोपं आहे मित्रांनो. व्हॉल्यूम ऑफ वन पोर्शन. व्हॉल्यूम ऑफ वन पोर्शन. तर व्हॉल्यूम ऑफ वन पोर्शन मध्ये ड्राय व्हॉल्यूम डिवायडेड बाय सम ऑफ मिक्स प्रपोर्शन. ड्राय व्हॉल्यूम किती आहे? 4.2. सम ऑफ मिक्स प्रपोर्शन 1 + 6 0.6. आता त्याच्यात पहिलं घ्यायचं व्हॉल्यूम ऑफ सिमेंट. व्हॉल्यूम ऑफ सिमेंट 1 × 0.6 मीटर क्यूब. नंतर व्हॉल्यूम ऑफ सिमेंट झाल्यास काय करायचं? नंबर ऑफ ब्रॅक. बघा मित्रांनो, रेट, आता हे तर आपण क्वांटिटी काढायलो. रेटला पण फक्त रेटने मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणून खूप सोपं चॅप्टर आहे. नंबर ऑफ बॅग व्हॉल्यूम ऑफ सिमेंट. फक्त पर्सेंटेज पाठ करा, कशाला काय. व्हॉल्यूम ऑफ वन बॅग. तर व्हॉल्यूम ऑफ सिमेंट किती आहे? 0.6. एका बॅगचा व्हॉल्यूम 0.035. किती येते? 17.14 म्हणजे 18 बॅग. वाढून टाकायच्या. हा, 18 बॅग झाल्या. नंतर हे झालं 18 बॅग. नंतर पुढचं व्हॉल्यूम ऑफ सँड. व्हॉल्यूम ऑफ सँड प्रपोर्शन मध्ये पुढचं कोणतं आहे? 6 × 0.6. किती येतं? 3.6. 1:6 दिलेलं ना, म्हणून या 6 ने मल्टिप्लाय केलं. 0.6 3.6 मीटर क्यूब. आता व्हॉल्यूम ऑफ स्टोन पण घ्यावं लागेल. त्याच्यात दगड पण राहते यूसीआर मध्ये. तर स्टोन, व्हॉल्यूम ऑफ स्टोन 1.25 टाइम्स ऑफ टोटल व्हॉल्यूम असते. टोटल व्हॉल्यूम 1.25 इंटू टोटल व्हॉल्यूम किती आहे मित्रांनो? 10. तर 12.5 मीटर क्यूब स्टोन लागते. समजलं? हे झालं स्टोनचा प्रॉब्लेम. आता नेक्स्ट प्रॉब्लेम यूसीआरचा प्रॉब्लेम. आता नेक्स्ट प्रॉब्लेम बघा मित्रांनो. एस्टिमेट द क्वांटिटी ऑफ सिमेंट, सॅन्ड आणि ब्रिक फॉर अ वॉल ऑफ 6 मीटर लॉंग, 3 मीटर हाईट आणि 23 सेंटीमीटर थिक. इकडे बघा रे, काय करायचं? पहिले व्हॉल्यूम काढायचं. 6 × 3 × 23 सेंटीमीटर आहे. तर सेंटीमीटरला मीटर मध्ये करायचं. सेंटी म्हणजे 10⁻². तर 23 × 10⁻² म्हणजे 0.23. किती येतं बघा? 4.14 मीटर क्यूब व्हॉल्यूम आलं. आता व्हॉल्यूम आल्यानंतर हा, आता ड्राय व्हॉल्यूम ब्रिक वर्क आहे ना, तर ब्रिक वरला किती? 35%. 35% ऑफ 4.14 किती येतं बघा फास्ट? 1.449 मीटर क्यूब. हे आलं. तर आता सम ऑफ हे व्हॉल्यूम ऑफ वन पोर्शन. व्हॉल्यूम ऑफ वन पोर्शन. व्हॉल्यूम ऑफ वन पोर्शन. तर व्हॉल्यूम ऑफ वन पोर्शन किती येईल? ड्राय व्हॉल्यूम डिवायडेड बाय सम ऑफ मिक्स प्रपोर्शन. तर ड्राय व्हॉल्यूम किती आहे? 1.449 डिवायडेड बाय सम ऑफ मिक्स प्रपोर्शन किती आहे? 1 + 1:5 ना, 1 + 5 किती येतं? हे
0.2415 मीटर क्यूब. 0.2415 मीटर क्यूब. नंतर व्हॉल्यूम ऑफ सॅन्ड, व्हॉल्यूम ऑफ सिमेंट 1 into 0.2415, 0.2415 meter cube. Now number of bags, number of bags, number of bags, number of bags कसे काढायचे? व्हॉल्यूम ऑफ सिमेंट. मित्रांनो याची थिअरी मी तुम्हाला नंतर टाकत, पहिले प्रॉब्लेम व्यवस्थित करून टाका. प्रॉब्लेम सोपे. व्हॉल्यूम ऑफ सिमेंट अपॉन व्हॉल्यूम ऑफ बॅग. थिअरी पण सोपी आहे. व्हॉल्यूम ऑफ बॅग, तर व्हॉल्यूम ऑफ सिमेंट किती आहे? 0.2415 डिवायडेड बाय एका व्हॉल्यूम ऑफ बॅग, व्हॉल्यूम ऑफ वन बॅग. किती? म्हणजे 7 बॅग्स लागतात. 7 बॅग्स. नंतर नंबर ऑफ बॅग झाल्यानंतर व्हॉल्यूम ऑफ सँड. ब्रिक वर्कला सँड आणि हे लागतं. 5 into 0.2415 किती येतं? 1 मीटर क्यूब. आता व्हॉल्यूम ऑफ सँड झाल्यानंतर नंबर ऑफ ब्रिक, नंबर ऑफ ब्रिक, नंबर ऑफ ब्रिक. टोटल व्हॉल्यूम किती आपल्याकडे? टोटल व्हॉल्यूम डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ वन ब्रिक. टोटल व्हॉल्यूम किती आहे? 4.14 आहे ना? 4.14 डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ वन ब्रिक. 0.2 into 0.1 ऍडिंग मॉर्टर. हा मॉर्टर सगट किती येतं? हे 5% लॉस केस. वेस्टेज 5%. वेस्टेज 5%. 5% वेस्टेज. वन झिरो 103.5 म्हणजे 104. हा, तर नंबर ऑफ ब्रिक्स 2070 प्लस 104 किती येतं? 217 नंबर्स. समजलं? हे झालं क्वांटिटी. नंतर पुढचं बघा, पुढचा प्रश्न. फाइंड आउट द क्वांटिटी ऑफ मटेरियल फॉर फ्लोरिंग. बघा, पहिले व्हॉल्यूम काढायचा. हॉल दिलेला 6 into 10 चा एरिया आहे आणि 50 mm थिक. 50 mm थिक जाडी आहे, तर 50 mm थिक. 6 into 10 एरिया किती? तो एरिया ऑफ फ्लोरिंग काढू पहिले. एरिया ऑफ फ्लोरिंग 6 into 10 60 मीटर स्क्वेअर. आता व्हॉल्यूम किती लागतो? व्हॉल्यूम ऑफ फ्लोरिंग एरिया इंटू थिकनेस. 60 इंटू थिकनेस किती आहे? 50 mm थिक आहे, तर 0.5 किती येतं? हे 3 मीटर क्यूब. 3 मीटर क्यूब. मग आता इथं बघा मित्रांनो, ड्राय व्हॉल्यूम इज 1.25 टाइम्स घ्यायचं. 1.25 टाइम्स पाठ करून घ्यायचं याच्यासाठी, फ्लोरिंग साठी. 1.25 into 3 किती येतं? 3.75. 3.75. तर व्हॉल्यूम ऑफ वन प्रपोर्शन, व्हॉल्यूम ऑफ वन प्रपोर्शन, व्हॉल्यूम ऑफ वन प्रपोर्शन. ड्राय व्हॉल्यूम डिवायडेड बाय सम ऑफ मिक्स प्रपोर्शन. ड्राय व्हॉल्यूम किती आहे? 3.75.
आणि सम ऑफ मिक्स प्रोपोर्शन किती आहे 1+4 किती येते 0.7 मीटर क्यूब 0.75 मीटर क्यूब आल्यानंतर काय करायचं व्हॉल्यूम ऑफ सिमेंट व्हॉल्यूम ऑफ सिमेंट व्हॉल्यूम ऑफ सिमेंट कसं येईल 0.75 into 1 0.75 number of bags number of bags number of bags किती येणार व्हॉल्यूम ऑफ सिमेंट डिवायडेड बाय ते पर्सेंटेज जर ऍड पाठ केले मित्रांनो तर मग काय अवघड नाही व्हॉल्यूम ऑफ बॅग व्हॉल्यूम ऑफ सिमेंट आहे 0.75 व्हॉल्यूम ऑफ बॅग किती आहे 0.035 किती येते 21 पॉइंट म्हणजे 22 बॅग्स 22 बॅग्स नंतर व्हॉल्यूम ऑफ सँड नंतर काय व्हॉल्यूम ऑफ सँड सँड किती 0.75 इंटू 4 ना किती येतो 3 मीटर क्यूब 3 मीटर क्यूब आता मग सिरेमिक टाइल्स आहे हा आता सिरेमिक टाइल्स किती लागणार टाइल्स त्याचा आपण ऍझ्युम करू की 20 इंटू 20 सेंटीमीटरच्या टाइल्स टाइल्स माहिती छोट्या तर मग नंबर ऑफ टाइल्स टाइल्स एरिया डिवाइडेड बाय एरिया ऑफ 1 टाइल्स किती आपला एरिया ऑल ऑफ 6 मीटर इंटू 10 मीटर तर 60 राहील ना एरिया एरिया ऑफ 60 इंटू 60 तर मग 0.2 इंटू 0.2 किती येतो एरिया घ्यायचा 60 भागिले टाइल्सची साईज 0.2 इंटू 0.2 तर 1500 टाइल्स लागतात किती लागतात 1500 हा नंबर ऑफ टाइल्स हे झाला हा प्रॉब्लेम आता बघा नेक्स्ट बघा मित्रांनो पुढचा प्रॉब्लेम आरसीसीचा ड्राय व्हॉल्यूम बघा आरसीसी मध्ये ड्राय व्हॉल्यूम वेट व्हॉल्यूम आपण ऍझ्युम करू इथं 10 मीटर क्यूब वेट व्हॉल्यूम जर दिला नाही तर 10 मीटर क्यूब ऍझ्युम करायचा 10 मीटर क्यूब तर ड्राय व्हॉल्यूम इज इक्वल टू 1.52 ऑफ वेट व्हॉल्यूम पर्सेंटेज पाठ करा 1.52 इंटू 10 15.2 मीटर क्यूब पुन्हा मग सगळं तेच नंबर ऑफ ए काय व्हॉल्यूम ऑफ 1 प्रपोर्शन व्हॉल्यूम ऑफ 1 पार्ट ऑफ प्रपोर्शन ड्राय व्हॉल्यूम डिवाइडेड बाय सम ऑफ मिक्स proportion सम ऑफ मिक्स proportion ड्राय व्हॉल्यूम किती आहे 15.2 सम ऑफ मिक्स proportion किती दिलेलं आहे का 1+2+4 त्याच्यात ग्रेड नुसार पण देते बरं का ते सांगतो मी तुम्हाला 15.2 डिवाइडेड बाय कॉन्क्रीटच्या ग्रेड नुसार पण देते ते सांगून देतो 2.
2.17 मीटर क्यूब, 2.17 मीटर क्यूब. ड्राय व्हॉल्यूम किती यायला? सॉरी 25 दिलेला आहे, मी 10 अजून केलं चुकून. 25 दिलेला आहे मित्रांनो, इंटू 25 हे तर 38. 38 तर 38 भागिले हे तर 5.43, 5.43 मीटर क्यूब. 5.43 आलं. आता काय करायचं मित्रांनो, व्हॉल्यूम ऑफ सिमेंट, सिमेंट व्हॉल्यूम ऑफ सिमेंट तर 1 इंटू 5.43 किती येतं? 5.43 मीटर क्यूब. 5.43 मीटर क्यूब. नंबर ऑफ बॅग्स, नंबर ऑफ बॅग्स, सिमेंट बॅग किती? 5. व्हॉल्यूम ऑफ सिमेंट डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सिमेंट डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ द सम ऑफ मिक्स प्रोपोर्शन, सम ऑफ सॉरी व्हॉल्यूम ऑफ वन बॅग, वन बॅग्स. तर व्हॉल्यूम ऑफ सिमेंट किती आहे? 5.43 डिवायडेड बाय 0.035 किती येतं? 115 पॉईंट 155.14 म्हणजे 156 बॅग्स. 156 बॅग झाल्या. नंतर आता व्हॉल्यूम ऑफ सँड, वन इज टू 2:4 आहे ना, का 1:2:4 तर 2 इंटू 5.43 किती येतं? हे 10.86 मीटर क्यूब सँड लागत. रेट अनालिसिस मध्ये फक्त रेटने मल्टिप्लाय करावं लागतं मित्रांनो. व्हॉल्यूम ऑफ सँड झालं. व्हॉल्यूम ऑफ सँड झाल्यानंतर व्हॉल्यूम ऑफ ऍग्रिगेट्स 3 दिलं तर 3 घ्यायचं ऍग्रिगेट्स, सोपं आहे. 1:2:4 आहे ना, तर 5.4 इंटू 5.43 किती येते? 21 मीटर क्यूब. याच्यात फक्त तिने आपल्याला आरसीसी मध्ये सिमेंट, सँड आणि ऍग्रिगेट्सच विचारलं होतं. हा, नंबर ऑफ स्टील लागलं विचारलं तर मग घ्यायचं. आरसीसी मध्ये स्टील येईल ना, तर ते पुढचा एक प्रॉब्लेम बघू आपण तसं. बाकीचे प्रॉब्लेम उद्या घेऊ मित्रांनो, बस.